रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. आई वडील नसलेला अनाथ झालेला तरुण हॉस्टेलवर राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. आई वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या तरुणाचे एका मुलीवरती जीवापाड प्रेम होते. मात्र काही कारणाने दोघांमध्ये बिनसले. मैत्रीण आपल्यापासून दूर गेल्याने प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाने इंस्टाग्रामवरती मला माफ करा असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली. महाविद्यालयाच्या आवारातच या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. सतीश कोळी, वय वर्ष 19 असे मृतकाचे नाव आहे. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळील वसतिगृहात सतीश कोळी वास्तव्यास होता. द्वितीय वर्षाच्या कला शाखेत शिक्षण तो घेत होता. दरम्यान रविवारी पहाटे महाविद्यालयाच्या दुचाकी वाहनतळ आवारात असलेल्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही जणांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. रविवार असल्याने महाविद्यालयाला सुट्टी होती. दरम्यान सतीशने सकाळीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मित्रांना आणि त्याच्या जिवलग मैत्रिणीला उद्देशून मला माफ करायचं स्टेटस ठेवलं होतं. मित्रांनी हा स्टेटस पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तोपर्यंत सर्व संपले होते. घडल्या प्रकाराबाबत मित्रांना माहिती मिळताच त्याच्या वर्गमित्रांसह इतर विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात जमा झाले. जिच्यावर जीवापाड प्रेम केले तिच्यासोबतच संसार करावा असे स्वप्न तो रंगवत होता. मात्र दोघांमध्ये बिनसले आणि त्याने टोकाचा निर्णय घेतला असावा असेही त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. तर सुट्टीचा दिवस असल्याने आपल्या आत्महत्येबद्दल कोणाला लवकर कळणार नाही, ज्या कारणास्तव आपण टोकाचा निर्णय घेतोय असे सतीशने स्टेटसमध्ये म्हटले आहे. आपल्या मित्राचे स्टेटस पाहून मित्रांच्या डोळ्यात देखील अश्रू अनावर झाले होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.